तर मंडळी मस्त असा मावा केक बनवतोय, तो पण बिना माव्याने. आणि आजची फर्माईश आहे ना ती या ताईंची आहे. तर मंडळी माझ्याकडे ना बर्फी होती, तर मी तीच आज केकसाठी यूज करणार आहे. जर तुमच्याकडे मावा असेल तर तुम्ही मावा सुद्धा यूज करू शकता. तर मी इथे 2 तुकडे बर्फीचे घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून ना त्याला मस्त असं फेटून घेतलं, स्मूथ करून घेतलं. त्यानंतर एका वाडग्याच्या वरती चाळण ठेवली आणि 1 वाटी मैदा, अर्धा वाटी पिठी साखर, अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. याला ना आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता आपल्याला अर्धा वाटी दुधामध्ये ना थोडंसं विनेगर टाकून त्याला साईडला ठेवून द्यायचं. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त असा आपला बॅटर रेडी करायचा आहे आणि आपला केक जो आहे तो मस्त असा बेक करायला ठेवून द्यायचा आहे. 5 मिनिटानंतर मी पुन्हा झाकण काढलं आणि वरून मस्त असा बदाम टाकला आणि त्याला झाकण लावून पुन्हा 20 मिनिटं बेक केलं. तर मंडळी माझा केक तर रेडी झालेला आहे. तुम्हाला केक कसा वाटला ते मला ना नक्की कमेंट करून कळवा. ठीक आहे. बाय बाय.